तर आज प्रभू आपल्याशी एक नवीनतेने बोलत आहे, एक नवीन तऱ्हेने, आणि एक विशेष भेट तुम्हा सर्व लोकांकरिता ही आहे. ही आजची भाकर आहे. माझा विषय आहे, गॉड इज लुकिंग फॉर लव्हर्स. प्रभू प्रेम करणाऱ्यांकडे पाहत आहे. परत सांगतो विषय आमेन आमेन परत सांगतो विषय की प्रभू त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांकडे पाहत आहे, जे त्याच्यावर प्रेम करतात. आपण उघड्या संदीप वाचेल आपण उघड्या निर्गम ह्याचा 14वा अध्याय 1:4 आणि वचन 31. एक्सोडस 14 verses 31. मी वाचतो इंग्लिशमध्ये. अँड इस्रायल सॉ दॅट ग्रेट वर्क विच द लॉर्ड डिड अपॉन द इजिप्शियन्स, अँड द पीपल फिअर्ड द लॉर्ड अँड बिलीव्ड द लॉर्ड अँड हिज सर्वंट मोसेस. वाच संदीप. यहोवाने मिस्रावर जो मोठा पराक्रम केला तो इस्रायलाने पाहिला, आणि लोकांनी यहोवाचे भय धरले, आणि त्यांनी यहोवावर व त्याचा सेवक मोशे याच्यावर विश्वास ठेवला. आमेन आमेन आमेन. किती महान कार्य झालेलं आहे. आपण पाहतो की तांबड्या समुद्रासमोर प्रभूंनी जे समुद्र दुभागला आणि तिथून जे इस्रायल राष्ट्र विजयी असं बाहेर आलं, आणि त्यांनी त्यांच्या डोळ्यात देखत फारवान त्याचे जे सैन्य होते त्याचा नाश पाहिला. आणि जेव्हा त्यांनी ते पाहिलं त्यावेळेस सगळे इस्रायल राष्ट्र दंग राहिले, गदगद झाले, त्यांचं अंतकरण भरून आलं देवाप्रती, आणि ते देवाची आराधना करू लागले आणि देवाचं भय करायला लागले. पण आपण पुढे वाचूया निर्गम ह्याचा 15वा अध्याय वचन 22 ते 24. एक्सोडस 15:1-5 and verses 22 to verse 24. निर्गम 15. मग मोशेने इस्रायलास तांबड्या समुद्रापासून पुढे नेले आणि ते शुराच्या रानात गेले. तेव्हा ते 3 दिवस रानात चालले आणि त्यांना पाणी मिळाले नाही. मग ते मारा येथे आले, आणि मारा येथील पाणी कडू होते, म्हणून ते त्यांच्याने पिववेना. यावरून त्याला मारा म्हणजे कडूपण असे नाव पडले. आणि लोक मोशे विरुद्ध कुरकुरून म्हणाले, आम्ही काय प्यावे? तेव्हा त्याने यहोवाकडे आरोळ केली. बस. तर आपण पाहतो की हाच तो इस्रायल राष्ट्र आहे. आपण 15वा अध्यायाचं वचन 1 पासून पाहिलं तर ते लोक गाणे गाते, देवाची आराधना करत आहे, उपकारस्तुती करत आहे, मोशे करत आहे इनफॅक्ट तसं पाहायला गेलं तर, आणि मरियम. पण जसं थोडंसं काही त्यांच्या जीवनामध्ये वरखाली झालं, लगेच आपण पाहतो की लोक मोशे विरुद्ध आणि देवाविरुद्ध कुरकुर करायला लागले. संतो, आज म्हणजे काही दिवसांपूर्वी प्रभूंनी माझी एक भेट घेतली या वचनाद्वारे, आणि प्रभू माझ्याशी बोलत होता की मला असे लोक नाही आवडत. प्रभू म्हणाला, मला असे लोक अजिबात आवडत नाही की जे माझ्याकडे नुसतं मतलबापोटी येतात, जे नुसतं माझा शोध, माझ्याकडे धावा फक्त तेव्हाच करतात जेव्हा त्यांच्यासाठी मी काहीतरी करतो. आणि जर का मी थोडंसं काय त्यांना परीक्षेतून घेऊन गेलो की लगेच ते माझ्या विरुद्ध उभं राहतात, लगेच माझ्या विरुद्ध कुरकुर करतात, लगेच माझ्या विरुद्ध ते लोक दुर्भाषण करायला लागतात. प्रभू मला म्हणाला, मग मी काय थोडीशी पण परीक्षा घ्यावी नाही का त्यांची? थोडीशी पण परीक्षा काय मी तुमची घेऊ नये का? मी तुम्हाला थोडंसं काय, तुम्हाला थोडीशी झळ लागू द्यायची नाही का? हे बघण्यासाठी की माझ्यावरती प्रेम कोण करतं. संतो, प्रेम हा शब्द फार मोठा शब्द आहे. फार मोठा आहे. लहान दिसतो तो, पण मोठा फार आहे. कारण जेव्हा एखादा व्यक्ती कोणावर प्रेम करतो तर त्याला अजिबात असे लोक असा व्यक्तीच्या जीवनात अजिबात आवडणार नाही की काही केलं तरच प्रेम, नाही केलं तर प्रेम नाही. हे विचित्र वाटतं, फार फार विचित्र आहे. आणि जर का विचार करा, जर का तुमच्या जीवनात जर का तुमचा जोडीदार जर का असं असेल की काही केलं, काही दिलं, संगती राहिलं तरच प्रेम, नाही राहिलं, संगती नाही राहिलं, बोललं नाही तर भेटलं नाही, काही नाही तर प्रेम नाही, मग गेलं उडत ते प्रेम. हे कोणतं प्रेम आहे? हे कसलं प्रेम असतं? मला हे प्रेम नाही समजत. मला एक समजतं प्रेम की मी प्रतिसाद न देता, म्हणजे 1973 पासून माझा जन्म झाला तर 1990 सालापर्यंत ऑलमोस्ट 18-19 इयर्स माझी वाट कोणीतरी पाहत होतं
की मी त्या प्रेमाला होकार देईल. आणि त्या व्यक्तीचं नाव होतं माझा प्रभू येशू ख्रिस्त. प्रेम म्हणजे काय? की एखाद्या व्यक्तीवर जे आपण प्रेम करतो त्या व्यक्तीला त्या प्रेमाप्रती जागृत होण्यासाठी आपण त्या व्यक्तीला संधी देणं, वाट आपण त्याची बघणं, त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये तसंच प्रेम राहू देणं आणि त्या व्यक्तीला त्या प्रेमामध्ये प्रौढ व्हायची संधी देणं. संत हो, प्रभू येशू ख्रिस्तानी हे केलं आपल्याकरिता, देवानी आपल्याकरिता केलेलं आहे. त्यांनी वधस्तंभावरतीचा एकुलता एक पुत्र दिला, पण नंतर तो आपली वाट बघत आहे की आपण त्या प्रेमाला कधी जागृत होऊ आणि मग त्या प्रेमाप्रती आपण कधी आपण प्रत्युत्तर देऊ. आपण पाहतो की इस्रायल राष्ट्र हे म्हणजे ते लोक काही दिवसापूर्वीच ते लोकांनी एवढं महान कार्य पाहिलं, एवढं महान, आणि मग थोडंसं काही अडीअडचण आली की उपकारस्तुती नाही येते तोंडातून, आराधना नाही येते तोंडातून, अजून प्रार्थना नाही येत तोंडातून, येत नाही, तर लगेच कुरकुर, लगेच राग, लगेच देवाविरुद्ध भांडणं. कमाल है. म्हणजे थोडंसं पण देवानी परीक्षा बघू नये का? आपण वाचूया निर्गमेचा 15 अध्याय वचन 26, एक्सोडस 15 वर्स 26. संदीप. आणि त्याने म्हटले, जर तू लक्ष लावून यहोवा तुझा देव याची वाणी ऐकशील व त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील व त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व नियम पाळशील, तर जी दुखणी मी मिसऱ्यावर घातली त्यातले कोणतेही मी तुझ्यावर घालणार नाही, कारण मी यहोवा तुला निरोगी करणार आहे. अमेन, 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 अमेन. किती प्रभू किती महान आहे की एवढं सगळं होऊन सुद्धा प्रभू त्यांना हे आश्वासन देत आहे की जर का तुम्ही माझ्या आज्ञेचं पालन केलं आणि त्यानुसार जर का तुम्ही राहिले आणि केलं, माझ्या आज्ञा तुम्ही नीट ऐकून त्याप्रमाणे जर का वागला, तर मी मिसऱ्यावरती जे कोणत्या अडचणी, जे कोणते अरिष्ट त्यांच्यावरती आणले, मी तुमच्यावरती आणणार नाही, प्रभू असं म्हणतो. वाव. फॉर आय एम द लॉर्ड दॅट हीलeth thee. कारण मी तुझा देव, तुझा आरोग्य देणारा. आज हे वचन तेवढंच खरं आहे जेवढं ते आपण जुन्या करारात वाचत आहोत. संतो, जुना करार हा संपलेला नाहीये. जुना करार हा येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेला आहे. आज आपला यहोवा राफा, आपला प्रभू येशू ख्रिस्त, आपला गिलियादाचा मलम हा आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि तो आपल्या जीवनामध्ये कोणतेच अरिष्ट येऊ देणार नाही जे मिस्त्र्यांवरती त्यांनी आणले. कारण ते मिस्त्री लोकांना देवाला जाणत नव्हते, देवापासून दूर होते आणि देवाने त्यांच्या समोर 400 वर्षापेक्षा जास्ती त्याचे लोक ठेवले. त्यांची समृद्धी, त्यांची वाढ त्यांनी पाहिली, पण त्यांची वाढ पाहून, त्यांची समृद्धी पाहून ते लोक गुडघ्यावर नाही गेले, ते पश्चाताप नाही त्यांनी केला, ते राष्ट्र देवाकडे वळलं नाही, तर उलट त्यांच्या देवाच्या लोकांना त्यांनी गुलाम बनवले. संतो, आज जर का आपण आपल्या जीवनामध्ये चालत आहोत आणि प्रभू आपल्या संगती जर का आपल्यावरती काय अरिष्ट येऊ देतो, तर याचा अर्थ हा आहे की प्रभू आपल्याला प्रेम करतोय, आपल्याला फटकून आपल्याला लाईनीवर आणण्याचा प्रयत्न करतोय. कारण त्याचं लक्ष अशा व्यक्तींवरती आहे, त्याला असे लोक हवेत जे त्याच्यावरती प्रेम करतात. देवाला हाणून मारून त्याच्याकडे आणलेले लोक नको आहेत. देवाला असे लोक हवेत जे स्वतःहून त्याच्याकडे धाव घेतात, जे स्वतःहून. बघा, अरिष्ट आल्यावरती सगळेच देवाकडे धाव घेतात, अरिष्ट आल्यावरती सगळेच प्रार्थनेला बसतात, अरिष्ट आल्यावरती सगळेच उपासने प्रार्थनेत जातात, अरिष्ट आल्यावरती सगळेच रात्रभर जागतात आणि प्रार्थना करतात, अरिष्ट आल्यावरती सगळेच हात उंच करून पहाटे पहाटे उठून देवाची शोध करतात अरिष्ट आल्यावरती. पण जेव्हा अरिष्ट जातं निघून, जेव्हा अच्छे दिन येतात, जेव्हा सगळीकडे हिरवळ असती, तेव्हा कोण पहाटे उठतं आणि नित्य नियमाने त्याचे शोध करतं, हे देव पाहत असतो, हे देव पाहत आहे. देव आजच्या तारखेला हेच पाहत आहे. आपण वाचूया दुसरे इतिहास 16 अध्याय वचन 8. कमॉन, 2 Chronicles chapter 16 verse 8. दुसरे इतिहास 16 अध्याय वचन 8. येस संदीप. कुशी व लुबी
यांचे मोठे सैन्य नव्हते काय, आणि त्यांच्याजवळ पुष्कळ रथ व स्वार नव्हते काय? तरी तू यहोवावर भरोसा ठेवला, म्हणून त्याने ते तुझ्या हाती दिले. तुम्ही तुमचे मागील सगळे प्रॉब्लेम विसरला. तुम्हाला देवाने कुठून कुठून बाहेर काढलेलं, कसं कसं विजयी बाहेर आणलं. पण त्या काळात तुम्ही देवावर भरोसा ठेवला, म्हणून त्यांनी तुम्हाला त्याच्यातून बाहेर आणलं. पण आता काय झालंय? आता काय झालेलं आहे? आता काय प्रॉब्लेम आहे? वचन 9 वाच संदीप, वचन 9. संदीप भोसले. पास्टर, आवाज ब्रेक झाला तुमचा. हा, वचन 9 वाच, वचन 9. कारण ज्यांचे हृदय त्याच्याकडे ते दाखवावे म्हणून नाही, परत यहोवाचे परत डोळे- वाच, तुझा सिग्नल ब्रेक होते संदीप. पास्टर, एक मिनिट. हम्म. कारण ज्यांचे हृदय त्याच्याकडे पूर्ण आहे. अरे, ब्रेकच होते राव. पास्टर, आवाज येतोय? हा, येते, बोल बोल. कारण ज्यांचे हृदय त्याच्याकडे पूर्ण आहे, त्यांचे पाठबळ करण्यासाठी आपले सामर्थ्य दाखवावे म्हणून यहोवाचे डोळे पृथ्वीत येथून तिथून धावत फिरतात. हा, ह्यात पुढे वाच. ह्यात तू मूर्खपण केले आहे. त्यामुळे आतापासून तुझ्या पाठीमागे लढाया लागणार. अरे बापरे. For the eyes of the Lord run to and fro throughout the whole earth, to shew himself strong in the behalf of them whose heart is perfect towards him. म्हणजे ज्यांचं अंतकरण प्रेमाने भरलेलं अंतकरण, प्रेम घेऊन अंतकरण असलेलं जे अंतकरण आहे, प्रेम घेऊन, देवाच्या मागे प्रेम घेऊन जे लागलेले आहेत, त्यांच्या समोर स्वतःला बलिष्ठ दाखवण्यासाठी देवाची नजर पृथ्वीवरती इकडं तिकडं फिरते. कम ऑन. For the eyes of the Lord run to and fro throughout the whole earth, to shew himself strong in the behalf of them whose heart is perfect towards him. Wow, come on. ज्यांचं अंतकरण देवाप्रती प्रेमाने भरलेलं आहे, देवाच्या मागे धावत आहेत, देवाचा शोध करतात, अशा लोकांसाठी देव स्वतःला बलिष्ठ दाखवायला वाट बघत आहे तुमच्या जीवनामध्ये. आणि जर का मी तसं अंतकरण नाही ठेवलं, जे का मी मूर्खपणा म्हणजे देवाच्या अवज्ञा केल्या, तर वचन सांगतं इथून पुढे तुझ्या जीवनामध्ये युद्ध लागतील. मग तुला शांती राहणार नाही. इथून समस्या, तिथून समस्या, इथून समस्या, एक झाली नाही की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, तिसरी झाली की चौथी, चौथी झाली की पाचवी, पाचवी झाली की सहावी. हा, इथून संकट, इथून संकट, इथून संकट, इथून संकट, इथून संकट, इथून संकट, सैकडून संकट, संकट 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 संकट, नुसतं संकट. अजिबात शांती नाही. का असं का? कारण माझं अंतकरण मूर्खपणा करतंय. मूर्खपणा म्हणजे काय? मी असा वागतो जसं काय देव नाहीच आहे. मी असा वागतो जसं काय त्यांनी मला आज्ञा दिलेल्या नाहीये. मी असा वागतो जसं काय तो कोणीच नाहीये. मूर्ख आहे मी. पण जर का माझ्या अंतकरणात त्याच्याप्रती भय आहे, त्याचा सन्मान आहे, त्याच्याप्रती जिव्हाळा आहे, नाही मी काही पण उद्या, माझ्या घरचे काही करू द्या, मी अवज्ञा नाही करणार, मी तडजोड नाही करणार. कोणी काही मग राग आला येऊ द्या, संबंध तोडू द्या. प्रभू येशू स्वतः म्हटलेलं आहे, जो माझ्यापेक्षा जास्ती आई बहिणीवर, आई वडिलांवर, भाऊ बहिणीवर प्रेम करतो, तो माझ्या योग्यतेचा नाही. नाही, तिला काय वाटेल, ती काय बोलेल, मग तिला वाईट वाटेल, मग ती माझे संबंध तोडतील, आणि मग 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 ती माझ्या घरी येणार नाही, मग मला तोंड पाहणार नाही. नको पाहू देऊ. तुम्हाला मी सांगतो, माझं आता वय किती, 51च्या पुढे आहे. मी एवढ्या वर्ष पाहिलेत, कोणाला काही नसतं. जोपर्यंत तुमच्याकडे समृद्धी आणि पैसा आहे ना, लोक तुम्हाला चिडकतील. जसं एका गुळाला कसं मुंग्या चिडकतात तसं.
मग तुमच्या घरचे पण चिटकतील. जर का तुमच्याकडे पैसा आहे, वैभव आहे, गौरव आहे, सगळं काय आहे. मी तुम्हाला फॅक्ट सांगतो. लोकांचं प्रेम कसं असतं माहिती आहे का? ते पैशाकडे बघतात, तुमच्या समृद्धीकडे बघून प्रेम करतात. लोक अशी आहेत. हां, थोडके लोक असे असतात, ते तुमच्यावरती निस्वार्थ प्रेम करतात. ते थोडके म्हणजे बोटावर मोजणारे लोक असतात. तुमच्या दारिद्र्यात पण तुमच्यावर प्रेम करतील, तुमच्या बंधनात पण तुमच्यावर प्रेम करतील, तुमच्या वाईट दिवसात पण तुमच्यावर प्रेम करतील आणि तुम्हाला ओढत ओढत तुम्हाला चांगल्या दिवसात पण घेऊन जातील. ते लोक फार क्वचित तुमच्या जीवनात मिळतात. ते तुमच्याकडून काही अपेक्षा ठेवत नाही की तुम्ही काहीतरी त्यांच्यासाठी केलंच पाहिजे आणि काहीतरी झालंच पाहिजे, तसं केलं नाही. ते प्रेमच करतात, दॅट्स इट. ते थोडके लोक आहेत, एकदम मोटार मोजण्यासारखे. पण बाकीचे तुमचे जवळचे कोणी असू द्या, ते लोकांचं लक्ष तुमच्या नुसतं वैभवाकडे असतं. तुम्ही कितीही त्यांच्यासाठी काय करा, पण जर का तुम्ही कधी दारिद्र्य तुमच्या जीवनात आलं ना, ज्या लोकांसाठी तुम्ही देवाच्या आज्ञा करून त्यांची तुम्ही इच्छा पूर्ण केली ना, तुम्हाला फॅक्ट सांगतो, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये विचित्रपणा कधी आला ना, वाईटपणा कधी, देव नको असं कधी हो, पण जर का झालं ना कधी असं, तर हेच लोक तुम्हाला लाथ घालतील पहिलं. कारण हे लोक तुमच्यावर प्रेम करतच नाही. म्हणून हे मूर्खपणा राहील की आपण त्या जिवंत देवाच्या आज्ञा करून ह्या लोकांना संतुष्ट करायला आपण तडजोड करतो देवाच्या आज्ञांबरोबर. दॅट इज रॉंग. हा मूर्खपणा आहे. संत हो, आज प्रभू काय म्हणत आहे की मला असे लोक, देवाची नजर पृथ्वीवरती इकडं तिकडं फिरते. संदीप, ते वचन परत वाच, वचन 9 परत वाच, जरा परत वाच, वचन 9. कारण ज्यांचे हृदय त्याच्याकडे पूर्ण आहे त्यांचे पाठबळ करण्यासाठी आपले सामर्थ्य दाखवावे म्हणून. आपले सामर्थ्य दाखवावे म्हणून काय पुढे? यहोवाचे डोळे पृथ्वीत इथून तेथून धावत फिरतात. त्यांचे पाठबळ पासून परत वाचते. त्यांचे पाठबळ काय? त्यांचे पाठबळ करण्यासाठी. त्यांचे पाठबळ करण्यासाठी. आज तुम्ही ज्या समस्येमध्ये आहेत, त्या समस्येतून तुम्हाला पाठबळ देण्यासाठी प्रभू काय पुढे वाच, काय? आपले सामर्थ्य दाखवावे म्हणून. आपले सामर्थ्य दाखवावे म्हणून त्याचे नजरा, त्याचे डोळे पृथ्वीवरती इकडे तिकडे फिरतात. त्यांची कोणा काय शोधायला? की जे त्याच्यावरती प्रेम करणारे लोक आहेत. वाव, थँक्यू लॉर्ड. प्रभू आम्हाला असे लोक बनव. आमेन, हालेलुया. आपण पुढे वाचूया. योहान 4 अध्याय वचन 23 पासून पुढे, 23 आणि 24. जॉन 4 verses 23 to verse 24. Come on. परंतु खरे भक्त आत्म्यात व खरेपणात बापाची भक्ती करतील. अशी वेळ येत आहे की व आता आली आहे, कारण आपली अशीच भक्ती करणाऱ्यास बाप शोधित आहे. देव आत्मा आहे आणि जे त्याची भक्ती करतात त्यांनी आत्म्यात व खरेपणात त्याची भक्ती केली पाहिजे. हे वचन परत वाच, नीट वाच. देव आत्मा आहे. नाही 23 आणि 24 परत वाच, नीट वाच. परंतु खरे भक्त आत्म्यात व खरेपणात बापाची भक्ती करतील. अशी वेळ येत आहे व आता आली आहे, कारण आपली अशीच भक्ती करणाऱ्यांस बाप शोधित आहे. देव आत्मा आहे आणि जे त्याची भक्ती करतात त्यांनी आत्म्यात व खरेपणात त्याची भक्ती केली पाहिजे. आमेन. आत्म्यात व खरेपणात त्याची भक्ती केली पाहिजे. भक्ती ह्या शब्द हिब्री भाषेमध्ये म्हणजे प्रॉस्कोनिहो. प्रॉस्कोनिहो या शब्दाचा अर्थ आहे, एक कुत्र कसं आपल्या मालकाचा हात चाटतं ना, त्याचा अर्थ तो होतो. प्रॉस्कोनिहो म्हणजे ॲज अ डॉग लिकेथ हिज मास्टर्स हँड. आता तुम्ही विचार करा, तुमच्या घराचं का कुत्र असेल आणि ते कुत्र येऊन जेव्हा तुमचा हात किंवा पाय कसा चाटतं प्रेमाने, तर त्याला म्हणतात वर्शिप, त्याला म्हणतात आराधना. म्हणजे काय की स्वतःला पूर्णपणे टू फॉन ऑर क्राउच टू, दॅट इज लिटरली ऑर फिगरेटिव्हली प्रॉस्ट्रेट वन सेल्फ इन होमेज. म्हणजे स्वतःला देवासमोर
प्रेमामध्ये देऊन टाकायचं, की जेणेकरून असं वाटलं पाहिजे की एक कुत्रं जसं आपला हात पाय चाटतं त्याप्रमाणे स्वतःला देऊन टाकतं. एक लक्षात ठेवा संत हो, आपण काही कुत्रे नाही आहेत, पण देव आपल्याकडून प्रेमाची अपेक्षा अशी ठेवतो की आपण देवाच्या पूर्णपणे स्वतःला देऊन टाकायचं, स्वतःला वाहून द्यायचं, स्वतःला देवावरती पूर्णपणे विसंबून टाकायचं. ह्याला म्हणतात आराधना. आणि ती कशी करायची? आत्म्यात व खरेपणात. आता खरंपण म्हणजे काय? वचन. आणि आत्मा म्हणजे काय? पवित्र आत्मा. तर जेव्हाच तुम्ही स्वतःला देवावरती प्रेमामध्ये तुम्ही देऊन टाकता, म्हणजे काय की तुम्ही देवावर प्रेम करायचे पूर्ण अंतःकरणापासून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे वचनाप्रमाणे. म्हणजे माझ्या जीवनामध्ये जे काही पण चुकीच्या गोष्टी असतील, वचनाप्रमाणे जर का त्या योग्य नसतील तर मला त्या काढायच्या आहेत. मग ते किती चांगले असू द्या, किती चांगले असू द्या, कितीही चांगले असू द्या, जर का ते वचनाप्रमाणे योग्य नाही तर मला त्याला डिलीट करायचे, त्याला माझ्या जीवनातून काढून टाकायचे. त्रास होणार, वाईट वाटणार, पुष्कळ अवघड गोष्टी होणार, त्याच्यानंतर आपल्याला फार दुःख होईल, काय काय होईल, पण त्याच्यानंतर जे देव आपल्याला आशीर्वाद देईल ते आशीर्वाद तुम्ही दोन्ही हाताने समावू शकणार नाही. आमेन. तर संतो, आज देवाला त्याच्यावरती प्रेम करणारे लोक हवेत. गॉड लुकिंग फॉर पीपल हू लव्ह हिम. वाव. गॉड इज सीकिंग, गॉड इज लुकिंग फॉर लव्हर्स. देवाला प्रेमी हवेत, प्रेमी, जे त्याच्यावरती प्रेम करतील, काही पण करून स्वतःचं जीवन त्याच्या हातात देऊन. मग भले तो काही देव अगर न देव, ते योबाच्या बायकोसारखे नसणार की काही देवाने केलं नाही, दिलं नाही की लगेच उलट उत्तर करून देवाविरुद्ध दुर्भाषण करायचं. नाही, असे लोक देवाला नाही आवडत. सॉरी, देवाला असे लोक आवडतात, काही होऊ दे जीवनामध्ये, प्रभू तू महान आहेस आणि तुझी दया सनातन आहे आणि मला विश्वास आहे आणि खात्री आहे प्रभू, ह्याच्याद्वारे तू काहीतरी महान माझ्या जीवनातून तयार करत आहेस. मला गॅरंटी आहे प्रभू, कारण तू कोणतीच गोष्ट चूक करतच नाही. यू आर अ परफेक्ट गॉड. तू परिपूर्ण परमेश्वर आहेस प्रभू. मला विश्वास आहे तुझ्या प्रत्येक योजनेवरती. तू माझ्या जीवनामध्ये आजार जरी येऊ दिला तरी त्याच्या मागे तुझी काहीतरी महान योजना चालू आहे. हा माझा विश्वास आहे. मला माहिती आहे प्रभू, तू चुकूच शकत नाही. असे लोक देवाला हवेत.